तर 2019 मध्ये बैठकीत खरगे आणि पवारांमध्ये मतभेद झाले असं अजित पवार यांनी म्हटले। बैठकीनंतर पवारांनीच ठरल्याप्रमाणे करण्यास सांगितलं असं देखील अजित पवार यांनी म्हटलं। भाजपा किंवा शिवसेना काँग्रेस असे दोन्हीही पर्याय खुले ठेवले होते। शरद पवारांच्या संमतीने पहाटेचा शपथविधी झाला का असा प्रश्न आता निर्माण होतो। तराला सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं आणि म्हणले आपल्याला त्याच सरकारमध्ये जायचं आणि तिथं दिल्लीमध्ये अमित भाई आणि यांच्याशी सगळ्यांची चर्चा केली। अमित भाई म्हणाले आमची अनेक वर्षाची भाजप शिवसेनेची दोस्ती आहे, युती आहे, आम्ही ती तोडू शकत नाही। तुम्ही सरकारमध्ये या, आम्ही घेऊ, तुम्हाला त्या पद्धतीने मंत्रिपद देऊ, पण आम्ही त्यांना होऊन काढणार नाही। ते आपण होऊन तुम्ही आला म्हणून गेले तर गोष्ट वेगळी, पण आम्ही काढणार नाही। आमच्या साहेबांनी सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही, ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही। 2019 ची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही। दिल्लीमध्ये आम्हाला बोलून घेतलं, प्रफुल्ल पटेल, मी, साहेब, अमित भाई, देवेंद्र आणि एक उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही। तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं। म्हणलं हो आता ते ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचा।